नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पुरणपोळीची रेसिपी। चला मग आपण कुकरला लावून घेऊयात चणा डाळ थोडी भिजवून घेतली होती, त्यात टाकले मी शिजवण्यासाठी हळद, मीठ आणि तेल। मग बघा कशी कुसकुशीत शिजली आहे। मग आता आपण शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ आणि एकजीव करायचं। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्या, एकदम सुंदर होते। आणि तुम्हाला हे शिजलंय की नाही ते टेस्ट करायचं असेल तर आपण जो यूज करतो ना पलिता वगैरे म्हणू शकतात, त्याला आपण उभं करायचं। मग आपल्याला ॲक्युरेट कळतं की आपले शिजलेलं आहे सारण। त्यानंतर हे बघा अशी प्रोसेस करून छान प्रकारे तुम्ही घट्टमध्ये तुम्ही न फुटता न तुटता लुसलुशीत गुबगुबीत अशा आपल्या पुरणपोळ्या होतात। आणि तुपाने तुम्ही सर्व करा, म्हणजे तूप जेवढं लावाल ना तेवढ्या कुसकुशीत होतात त्या। बघा कशी टमाटम फुगली आहे ना। मग मंडळी बनवते ना घरी, बनवा। चला टिल देन बाय, भेटे उद्या न्यू व्हिडिओ सोबत।